आणि राज्यामध्ये एकीकडे पालिका निवडणुका आत्ताच पार पडलेल्या आहेत, मात्र मुंबई पालिका निवडणुकीमध्ये महापौर कोण असणार याबद्दलची उत्सुकता आता कायम आहे आणि याच अनुषंगानं पालिका निवडणुकीच्याच अनुषंगानं महत्त्वाची राजकीय घडामोड देखील समोर आलेली आहे। कदाचित दोन्ही शिवसेना या एकत्र येण्याची शक्यता आता वर्तवली जाते। ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना या पालिका निवडणुकीच्या नंतर लागलेल्या निकालांच्या अनुषंगानं महापौर शिवसेनेचा व्हावा यासाठी एकत्र येणार आहेत का अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। कारण मुंबईतल्या वांद्रे इथल्या ताज लँड्स एंड मधल्या राऊतांच्या भोजनास्त्राला शिंदे प्रतिसाद देणार आहेत का असा सवाल आता विचारला जातोय। बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये दोन्ही शिवसेनांना महापौर पद हवं आहे। ही काही दिवसांपूर्वीची दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत। एका कॉन्क्लेव्हच्या वेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांची अत्यंत थोडक्यात भेट झालेली होती। या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी एकमेकांसोबत भाष्य केलं होतं आणि याच भेटीनंतर मतदान झालं पालिका निवडणुकीसाठीचं। मतमोजणी झाली, निकाल लागले आणि आता निकाल लागल्यानंतर शिवसेनेचा महापौर मुंबई पालिकेमध्ये बसणार का पुन्हा एकदा याबद्दलच्या चर्चांना सुरुवात झाली। एकीकडे भाजपचा महापौर बसवण्याच्या हालचाली करते, तर तिकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षात दोन्ही शिवसेना पक्षांना महापौर पद हवं असल्याचं देखील बोललं जात आहे। 8 तारखेची ही दृश्य आहेत, 8 जानेवारीची, ज्या वेळेला एकनाथ शिंदे आणि संजय राऊत हे दोन्ही नेते एका कॉन्क्लेव्हच्या निमित्तानं एकत्र आल्याचं पाहायला मिळालेलं होतं। मुंबईच्या राजकारणामध्ये आता आणखी एक नवा ट्विस्ट येण्याची शक्यता वर्तवली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।